हॅलो स्टुडंट, हाव आर यू? कशा आहात? मजेत आहात ना? ओके. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण केल्विन सायकल स्टडी करूया. केल्विन सायकल नेमकं काय ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, पण एक थोडं वेगळ्या पद्धतीने आपण त्याच्याबद्दल थोडं स्टडी करूया, ओनली फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके. फर्स्ट वन इज द atmospheric CO2. 6 molecule of CO2 combines with 6 molecule of RUBP, means ribulose bisphosphate, having 5 carbon. Then we get 6 molecule of unstable keto acid having 6 carbon with the help of enzyme, that is nothing but the Rubisco, ribulose bisphosphate carboxylase enzyme, Rubisco enzyme. Okay. Then unstable keto acid undergo splitting or hydrolysis by using same enzyme Rubisco. Then we get 12 molecule of 3-phosphoglyceric acid. 3-phosphoglyceric acid means at carbon number 3rd presence of phosphate group. 3-phosphoglyceric acid having 3 कार्बन्स. किती कार्बन आहे? 3 कार्बन. म्हणजे काय झालं तर 6 CO2 मॉलिक्यूल आणि 6 RUBP मॉलिक्यूल हे काय झाले? कंबाईन झाले, यांच्यामध्ये रिॲक्शन झाली आणि त्यांच्यापासून काय तयार झालं? अनस्टेबल कीटो ॲसिड मिळालं. का बरं अनस्टेबल कीटो ॲसिड बोलायचं? कारण हे स्टेबल नसतं. इमिडिएटली दिस अनस्टेबल कीटो ॲसिड अंडरगो ब्रेकडाउन और हायड्रोलिसिस और स्प्लिटिंग. ओके. Then we get 12 molecule of 3-phosphoglyceric acid having 3 carbon with the help of enzyme Rubisco. Okay. This is nothing but the carboxylation reaction. Means इथनं इथपर्यंत जी रिॲक्शन झाली याला बोलायचं कार्बोक्सिलेशन. कार्बोक्सिलेशन रिॲक्शन. आफ्टर सिंथेसिस ऑफ 12 molecule of 3-phosphoglyceric acid, याच्यापासून पुढे काय बनतं? 3-phosphoglyceric acid gives rise to 12 molecule of 1,3-diphosphoglyceric acid. 12 molecule of 1,3-diphosphoglyceric acid. Okay. Having 3 कार्बन्स. म्हणजे इथं काय झालं? ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. डायफॉस्फेट आलं. म्हणजे काय आलं? अजून एक फॉस्फेट ग्रुप ॲड झाला. कुठे ॲड झाला? फर्स्ट कार्बन ऑफ इच फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. म्हणजेच इथं झालं ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. मग ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप म्हणजेच काय बोलायचं? फॉस्फोरिलेशन. बाय युझिंग ATP, ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट. किती मॉलिक्यूल यूज होणार ATPचे? 12 मॉलिक्यूल ऑफ ATP. आणि काय राहणार? 12 ADP राहणार विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. इथे एक एन्झाईम यूज होणार, दॅट इज ट्रायोज फॉस्फेट कायनेज एन्झाईम. ट्रायोज फॉस्फेट कायनेज एन्झाईम. आफ्टर सिंथेसिस ऑफ 12 molecule of 1,3-diphosphoglyceric acid, याचं सिंथेसिस झालं की काय होतं? याचं रिडक्शन होणार. म्हणजेच काय होतं? ॲडिशन ऑफ हायड्रोजन आयन्स. हायड्रोजनचं ॲडिशन होणार. कुठे होणार? 1,3-diphosphoglyceric acid मध्ये होणार. मग हायड्रोजनचा सोर्स कुठे बनलेला असतो? लाईट रिॲक्शन मध्ये. ओके. त्यालाच बोलायचं NADPH2, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. means reduced nicotinamide adenine dinucleotide, nothing but the assimilatory power and source of the hydrogen donor. मग हायड्रोजन डोनरचा तो सोर्स आहे.
मग इथं याला हायड्रोजन हवेत, मग तो त्याच्याकडनं हायड्रोजन घेणार आणि मग हा काय होणार, रिड्यूस होणार. म्हणजे याचं रिडक्शनसाठी हायड्रोजन लागणार आणि हायड्रोजन कोण प्रोव्हाइड करणार, NADPH2 प्रोव्हाइड करणार. कुठे बनलेलं असतं, लाईट रिॲक्शन मध्ये. ठीक आहे. मग आता इथं आपण घेऊया 12 molecule of 12 molecule of 1,3-diphosphoglyceric acid gives rise to 12 molecule of फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. म्हणजे ह्या ऍसिडचं कन्वर्जन कशात झालं, अल्डिहाइड मध्ये झालं. विथ द हेल्प ऑफ काय यूज केलं या ठिकाणी, 12 molecule of NADPH2 आणि काय राहिलं इथं, 12 molecule of NADP प्लस 12 molecule of inorganic phosphate with the help of enzyme triose phosphate dehydrogenase. With the help of enzyme triose phosphate dehydrogenase. Okay, means synthesis or formation of aldehyde from acid, phosphoglyceric acid. याच्यापासून काय मिळालं आपल्याला, अल्डिहाइड मिळालं. ह्या प्रोसेसला काय बोलायचं, इथून आता इथपर्यंतची ही जी प्रोसेस झाली, ही प्रोसेस म्हणजेच काय असणार आहे, रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन हे झालं रिडक्शन. आता इथनं महत्वाचा पॉइंट आहे बघा. हा 12 molecule ऑफ फॉस्फोग्लिसरिक ऍसिड जे आहेत, तर ह्या 12 molecule पैकी आपल्याला आधी जी सायकल आपण स्टडी केली, केल्विन सायकल, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आउट ऑफ 12 molecule ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 10 molecule of phosphoglyceraldehyde utilized for regeneration of RUBP. ह्या RUBPच्या रिजनरेशनला किती लागणार, 10 molecule लागणार आउट ऑफ 12 molecule, and remaining 2 molecule of phosphoglyceraldehyde utilized for synthesis of 1 glucose molecule. मग हे कसं होतं, इथनं हे बघायचं. इथं थोड्या वेगळ्या पद्धतीनं मी रिप्रेझेंटेशन करतो, प्लीज लक्ष द्या इथं चांगलं. ठीक आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. इम्पॉर्टंट पॉइंट आहे इथं. नेमकं स्प्लिटिंग कसं करूया आपण, इथं कसं होतं बघा. ह्या 12 moleculeचं आपण आउट ऑफ 12 molecule मी इकडे असं वेगळं त्याला रिप्रेझेंट करतो. 12 इथं घेतो, 12 molecule of phosphoglyceraldehyde, 12 molecule of phosphoglyceraldehyde having 3 carbons. याचं स्प्लिटिंग करूया. ह्या 12 पैकी इथं मी घेतो 2 molecule of phosphoglyceraldehyde, 2 molecule of phosphoglyceraldehyde, then 5 molecule of phosphoglyceraldehyde, 3 molecule of phosphoglyceraldehyde and 2 molecule of phosphoglyceraldehyde having 3 carbon, 3 carbon, 3 carbon and 3 carbon. ओके, टोटल बघा किती होतात, हे 2 molecule, हे 5, हे 3 आणि हे 2, म्हणजे 2, 5, 3, 10 molecule and remaining 2, that is 12 molecule of phosphoglyceraldehyde. Out of this 12, only 2 molecule utilized for synthesis of glucose. मग ते कसे होणार बघूया आपण. ह्या 5 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड पासून आता याचं काय होतं, आयसोमेरायझेशन. 5 molecule of phosphoglyceraldehyde undergo आयसोमेरायझेशन. याचं आपण करूया आयसोमेरायझेशन. बघा हा, इथं हे आपण आयसोमेरायझेशन करूया विथ द हेल्प ऑफ एन्झाईम आयसोमरेज, ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेज असं पूर्ण नाव असेल, पण मी इथं फक्त लिहितो आयसोमरेज. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम आयसोमरेज. इथं आलं एन्झाईम आयसोमरेज. ठीक आहे, हे एन्झाईम लागलं आयसोमरेज. काय मिळालं आपल्याला,
5 molecule of dihydroxyacetone phosphate having 3 carbon. Okay, 5 molecule of dihydroxyacetone phosphate having 3 carbon हे मिळतं आपल्याला. Okay, phosphoglyceraldehyde undergo isomerization and it gives rise to 5 molecule of dihydroxyacetone phosphate having 3 carbon. Then आता इथं बघा, out of this 5 molecule 2 molecule of dihydroxyacetone phosphate यामधनं इकडे 2 मॉलिक्यूल घेऊया. याच्यापैकी 2 मॉलिक्यूल out of 5 2 molecule of dihydroxyacetone phosphate having 3 carbon हा एका रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट होणार. ते रिॲक्शन पुढे मी दाखवणार, तुम्हाला रिप्रेझेंट करणार. इथं फक्त लक्षात ठेवा एवढं, 2 molecule of dihydroxyacetone phosphate having 3 carbon हे एका बाजूला घेतलं. ठीक आहे, ते पुढे कोणती रिॲक्शन होईल त्यामध्ये लक्षात येईल. राहिलेले किती मॉलिक्यूल आहेत? 3 मॉलिक्यूल. मग इकडचे उरलेले 3 मॉलिक्यूल इकडे घेऊया. 3 मॉलिक्यूल ऑफ dihydroxyacetone phosphate having 3 carbon. बघा हां, मग 3 मॉलिक्यूल ऑफ dihydroxyacetone phosphate and 3 मॉलिक्यूल ऑफ phosphoglyceraldehyde गेट कंबाईन. हे काय होणार? इथं कंबाईन होणार. बघा हां, मीन्स बोथ दिस phosphoglyceraldehyde reacts with dihydroxyacetone phosphate. कंबाईन होणं इन द सेन्स ऑफ त्यांच्यामध्ये रिॲक्शन होते. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. कोणतं एन्झाईम येणार इथं? अल्डोलेज एन्झाईम. अल्डोलेज एन्झाईम. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अल्डोलेज dihydroxyacetone phosphate and phosphoglyceraldehyde get combines and it gives rise to 3 molecule of fructose 1,6-diphosphate. काय तयार होतं या ठिकाणी? फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट बनतं. लक्षात ठेवा, 3 मॉलिक्यूल फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचे आणि 3 मॉलिक्यूल डायहायड्रॉक्झीॲसिटोन फॉस्फेटचे. प्रत्येकाकडे 3-3 कार्बन आहेत. ठीक आहे, म्हणजे हे 3 मॉलिक्यूल, हे 3 मॉलिक्यूल, समजा एक मॉलिक्यूल घेतला आपण आणि हा एक घेतला तर 6 कार्बनवालं फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट तयार होणार, एकच मॉलिक्यूल. हे 3-3 असल्यामुळे किती बनले? 3 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट. किती कार्बनचं असणार? 6 कार्बन. आर यू गॉट इट? 6 कार्बन कोणामध्ये आले? फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट. ओके, आता पुढे काय होतं बघा. पुढचं 6 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट पार्टिसिपेट इन, कशामध्ये पार्टिसिपेट होतात? फर्दर रिॲक्शनमध्ये. मग नेमकं इथं काय होणार? आउट ऑफ दिस 3 मॉलिक्यूल, 3 पैकी बघा, फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेटचे आउट ऑफ 3 मॉलिक्यूल 1 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 3 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट. ओके, हे तयार झालं. कशापासून बनलं? 3 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड अँड 3 मॉलिक्यूल ऑफ डायहायड्रॉक्झीॲसिटोन फॉस्फेट पासून बनलं. आता याच्या पुढे काय होतं बघा. हे जे 3 मॉलिक्यूल आहेत फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेटचे, ह्यापैकी बघा हां, फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट ह्यापैकी एक मॉलिक्यूल मी इकडे घेतो. 1 मॉलिक्यूल ऑफ हे इकडे जसंच्या तसं लिहितो, फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट. ओके, किती कार्बन आहेत? 6 कार्बन. आणि इथनं राहिलेले 2 मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज, इकडे असंच घेऊया आपण. बघा, 1 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट इकडे वेगळं घेतलं, कारण का? हे एक मॉलिक्यूल कशामध्ये पार्टिसिपेट होणार? सिंथेसिस ऑफ ग्लुकोजमध्ये होणार. म्हणजे 1 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. याचाच अर्थ म्हणजे काय? 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड, दॅट इज
1 molecule of phosphoglyceric acid and 1 molecule of dihydroxyacetone phosphate required for synthesis of 1 glucose molecule. ओके, मग इथं काय झालं, 1 molecule of fructose 1,6 diphosphate. आता याचं काय होतं, इथनं बघा हां, याचं इथनं एक फॉस्फेट ग्रुप निघून जातो, इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप जातो निघून, म्हणजे काय झालं, डिफॉस्फोरिलेशन. fructose 1,6 diphosphate undergo dephosphorylation with the help of enzyme phosphatase. कोणतं एन्झाईम यूज झालं या ठिकाणी, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम फॉस्फेटेज. मग ह्या एन्झाईम मुळे इथं काय झालं, मदत केली एन्झाईमने. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट कन्व्हर्ट इनटू, याचं कन्वर्जन कशात होणार, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये होणार. ओके, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट किती मॉलिक्यूल असणार आहे, 1 मॉलिक्यूल. किती कार्बनचं, 6 कार्बनचं. नंतर काय होतं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट अंडरगो आयसोमेरायझेशन. याचं होतं आयसोमेरायझेशन विथ द हेल्प ऑफ एन्झाईम आयसोमरेज. इथं एन्झाईम कोणतं आलं, आयसोमरेज आलं. मग विथ द हेल्प ऑफ एन्झाईम आयसोमरेज fructose 6 phosphate undergo isomerization and we get glucose 6 phosphate. काय मिळतं आपल्याला, ग्लुकोज 6 फॉस्फेट. किती कार्बनचं, 6 कार्बनचं. किती मॉलिक्यूल, 1 मॉलिक्यूल. ओके, मग आता राहिलं काय, हे ग्लुकोज 6 फॉस्फेट मिळालंय ना, हे फायनली दिस ग्लुकोज 6 फॉस्फेट अंडरगो डिफॉस्फोरिलेशन. पुन्हा एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून जाणार. undergo dephosphorylation with the help of enzyme phosphatase. ठीक आहे, फॉस्फेटेज एन्झाईम आलं पुन्हा या ठिकाणी. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम फॉस्फेटेज ग्लुकोज 6 फॉस्फेट अंडरगो डिफॉस्फोरिलेशन अँड फायनली वी गेट, काय मिळेल आपल्याला या ठिकाणी, ग्लुकोज मिळणार. फायनली वी गेट ग्लुकोज मॉलिक्यूल, ग्लुकोज. ठीक आहे, मग हे असं या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, ग्लुकोज मिळतं. सिंथेसिस ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. किती कार्बनचं, 6 कार्बनचं. मग हा जो इथपर्यंतचा फेज झाला, हा फेज म्हणजे कोणता असणार आहे, सिंथेसिस फेज. यालाच काय बोलायचं, सिंथेसिस फेज. मग बघा इथनं, हां, हे इथनं इथनं हे पूर्ण इकडे घेतलं, इथपर्यंतचा कोणता फेज आहे, इथं मी मेन्शन करतो, सिंथेसिस फेज. सिंथेसिस, ठीक आहे, सिंथेसिस फेज, याला मी ब्रॅकेटमध्ये टाकतो, सिंथेसिस फेज. हा एवढा काय झाला, इथं सिंथेसिस फेज झाला. आता उरले काय, इथले बघा, 2 मॉलिक्यूल आउट ऑफ 3 मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. याच्यामध्ये पण काय होतं, ह्या 2 मॉलिक्यूल राहिलेल्या 2 मॉलिक्यूल, इथनं काय होणार, 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून जाणार. जसं इकडे गेलं तसं सेम होतं, दॅट इज डिफॉस्फोरिलेशन. आणि काय राहणार इथं, डिफॉस्फोरिलेशन झालं की इथं काय राहतं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट राहणार. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. किती कार्बनचं, 6 कार्बनचे. किती मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल. इथं लिहिले तसं 2 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 6 फॉस्फेट राहिलं. मग दिस 2 मॉलिक्यूल ऑफ फ्रुक्टोज 6 फॉस्फेट अँड 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. इकडचे राहिलेले बघा आता, हां, हे 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड्स reacts with 2 molecule of fructose 6 phosphate. Then we get, काय तयार होतं, we get 2 molecule of xylulose 5 phosphate having 5 carbon and काय होतं, आणि काय मिळतं, 2 molecule of erythrose, 2 molecule of xylulose 5 phosphate and 2 molecule of erythrose having 4 carbon. हे मिळतं आपल्याला. कोणापासून मिळालं बघा, 2 molecule of phosphoglyceraldehydes reacts with 2 molecule of fructose 6 phosphate. ओके, आणि काय मिळतं आपल्याला, 2 मॉलिक्यूल इरिथ्रोजचे. किती कार्बनवाले, 4 कार्बनवाले. अँड 2 मॉलिक्यूल झायलोज 5 फॉस्फेटचे. किती कार्बनवाले, 5 कार्बनवाले. म्हणजे इथे 4 कार्बनचे 2 मॉलिक्यूल, म्हणजे टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे तिथं, 8 कार्बन. राईट.
आणि इथं 2 मॉलिक्यूल 5 कार्बनवाले म्हणजे टोटल कार्बन किती झाले हे 10 कार्बन, म्हणजे हे 8 आणि हे 10, टोटल किती कार्बन होते हे 18 कार्बन होते, 18 कार्बन. मग हे 18 कार्बनचा असा बॅलन्स मिळेल आपल्याला. ठीक आहे, लक्षात येते, एकदम सिंपल आहे बघा, कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, हा एवढा फेज झाला इथं. आता पुढे काय होतं, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप अगेन. नेक्स्ट वन इज द आफ्टर सिंथेसिस ऑफ 2 molecule of erythrose which having 4 carbon, this erythrose molecule reacts with 2 molecule of dihydroxyacetone phosphate. बघा इकडे 5 मॉलिक्यूल पैकी 3 इकडे गेले होते, राहिलेले 2. मग हे दोन मॉलिक्यूल बघा, हा हे 2 molecule of dihydroxyacetone phosphate and 2 molecule of erythrose, ह्या दोघांमध्ये रिॲक्शन होणार. एन्झाईम कोणतं येणार या ठिकाणी, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अल्डोलेज. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अल्डोलेज 2 molecule of dihydroxyacetone phosphate having 3 कार्बन, याच्यामध्ये कार्बन किती असतात 3 कार्बन, having 3 कार्बन reacts with 2 molecule of erythrose having 4 कार्बन. then we get इथं काय तयार होतं 2 molecule of pseudoheptulose having 7 कार्बन. ठीक आहे, म्हणजे इथं बघा हे 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल म्हणजे किती झाले 6 कार्बन झाले, आणि इथं इरिथ्रोजचे 2 मॉलिक्यूल 4 कार्बन वाले म्हणजे 8, 6 आणि हे 6 आणि हे 8 कार्बन, टोटल कार्बन किती झाले बघा 14 कार्बन. मग 14 कार्बन वालं एक कंपाऊंड तयार होतं, ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याचं नाव काय आहे, म्हणजे 2 मॉलिक्यूल, हां 7 वाला 7 कार्बनचा एक आणि अजून 7 कार्बनचा एक, असे 14 कार्बनचा मॉलिक्यूल, 14 कार्बनचे म्हणजे 7 कार्बनचा एक 7 कार्बनचे आहेत, असे 2 मॉलिक्यूल कोणाचे बनणार सिडोहेप्टुलेजचे तयार होणार. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम अल्डोलेज. आता पुढे बघा काय होतं, आता इकडचं हे सगळ्यांचं युटिलायझेशन झाले, राहिले कोण 2 molecule ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड राहिले. मग हे 2 मॉलिक्यूल कोणाचे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचे कोणासोबत रिॲक्ट होणार, आता रिॲक्ट्स विथ 2 molecule ऑफ सिडोहेप्टुलोज हॅव्हिंग 7 कार्बन. आता इथं लक्षात ठेवायचं हे 3 कार्बन 2 मॉलिक्यूल म्हणजे किती कार्बन झाले 6 कार्बन, हे 2 मॉलिक्यूल 7 कार्बनवाले म्हणजे किती झाले हे 14 कार्बन आणि हे 6 कार्बन, टोटल नंबर ऑफ कार्बन 20. बघा हा 20 कार्बन, टोटल किती ह्या दोघांमुळे 20. मग 20 कार्बन बॅलन्स होतील असे ऑर्गॅनिक कंपाऊंड इथं बनतात. मग कोणतं फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड 2 molecule ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड रिॲक्ट्स विथ 2 molecule ऑफ सिडोहेप्टुलोज, याचे 2 मॉलिक्यूल. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. कोणतं एन्झाईम इथं होतं यूज ट्रान्सकिटोलेज एन्झाईम, विथ द हेल्प ऑफ ट्रान्सकिटोलेज एन्झाईम. आणि काय तयार होतं विथ द हेल्प ऑफ ट्रान्सकिटोलेज एन्झाईम 2 molecule ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड रिॲक्ट्स विथ 2 molecule ऑफ सिडोहेप्टुलोज, देन वी गेट 2 molecule of xylulose 5-phosphate having 5 कार्बन. ठीक आहे, आणि 2 molecule कसले तयार होणार 2 molecule of रायबोज 5-phosphate having 5 कार्बन. मग बघू आता इथं 2 molecule रायबोज 5-phosphate 5 कार्बन आहेत म्हणजे हे 10 कार्बन, आणि इकडचे हे 2 molecule झायलोजचे 5 कार्बन आहेत म्हणजे 10 कार्बन, हे 10 कार्बन, टोटल कार्बन किती झाले 20 कार्बन. म्हणजे बॅलन्स मिळतो की नाही, ओके. मीन्स म्हणजेच काय झालं फॉर्मेशन ऑफ 2 molecule ऑफ रायबोलोज 5-phosphate हॅव्हिंग 5 कार्बन अँड फॉर्मेशन ऑफ 2 molecule ऑफ झायलोज 5-phosphate हॅव्हिंग 5 कार्बन. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ट्रान्सकिटोलेज. आता याच्यानंतर काय होतं, हे रायबोलोज 5-phosphate जे आहे ना, रायबोलोज 5-phosphateचं होतं आयसोमेरायझेशन विथ द हेल्प ऑफ एन्झाईम EP आयसोमरेज.
ठीक आहे, हे एक एन्झाईम आहे इपी आयसोमरेज एन्झाईम. विथ द हेल्प ऑफ इपी आयसोमरेज एन्झाईम रायबोज 5 फॉस्फेट गिव्ज राईज टू, यापासनं काय बनतं, टू मॉलिक्यूल ऑफ झायल्युलोज 5 फॉस्फेट हॅव्हिंग 5 कार्बन. म्हणजे हे कार्बन बॅलन्स मिळालं आपल्याला. ठीक आहे, रायबोज 5 फॉस्फेट गिव्ज राईज टू झायल्युलोज 5 फॉस्फेट, टू मॉलिक्यूल विथ द हेल्प ऑफ एन्झाईम इपी आयसोमरेज. ठीक आहे, आता बघा इथं हे जे तयार झालंय ना, तर 2 मॉलिक्यूल झायल्युलोजचे, 2 मॉलिक्यूल म्हणजे टोटल किती झाले, 6 मॉलिक्यूल. 6 मॉलिक्यूल ऑफ झायल्युलोज 5 फॉस्फेट गिव्ज राईज टू 6 मॉलिक्यूल ऑफ रायबुलोज मोनोफॉस्फेट. मग हे सगळे काय करतात, हे 6 मॉलिक्यूल काय तयार करणार, 6 मॉलिक्यूल ऑफ रायबुलोज मोनोफॉस्फेट तयार करणार. 6 मॉलिक्यूल ऑफ रायबुलोज मोनोफॉस्फेट कोणापासनं, ह्या 2 मॉलिक्यूल झायल्युलोज पासनं, ह्या 2 मॉलिक्यूल झायल्युलोज आणि हे 2 म्हणजे टोटल 6 झायल्युलोज होते, त्याच्यापासून 6 RUMP बनणार. किती कार्बनवाले असतात, हे 5 कार्बनचे बनणार. ठीक आहे, ओके. आणि देन फायनली 6 मॉलिक्यूल ऑफ RUMP गिव्ज राईज टू 6 मॉलिक्यूल ऑफ RUBP. म्हणजे इथं एक फॉस्फेट ग्रुप आहे, मोनोफॉस्फेट म्हटलंय. ठीक आहे, मग आता इथं अजून एक फॉस्फेट आला, इथं बायफॉस्फेट झालंय. याचा अर्थ इथं काय झालं, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप झालं. म्हणजेच या ठिकाणी होणार फॉस्फो रिलेशन. आणि फॉस्फो रिलेशनमध्ये आपण बघितलं होतं, इथं बघा ATP यूज झालाय, म्हणजे इथं पण यूज होणार. म्हणजे किती ATP यूज होणार, 6 ATP यूज होणार इथं. आणि राहणार काय, 6 ADP राहणार. म्हणजे काय झालं बघा, RUMP undergo phosphorylation by using 6 ATP molecule. It gives rise to 6 RUBP and 6 ADP. मग पुन्हा काय झालं, रिजनरेशन ऑफ RUBP झालं. मग बघा इथं पहिलं काय झालं होतं, कार्बॉक्सिलेशन, फर्स्ट फेज ऑफ द केल्विन वाला कार्बॉक्सिलेशन. सेकंड कोणता, रिडक्शन वाला. आणि हा थर्ड असणार आहे, थर्ड फेज मधला ए म्हणूया आपण, सिंथेसिस फेज. मग हा कुठनं होता बघा, इथनं. हा जो फेज आहे हा झाला इथनं, असं कन्सिडर करतो मी, किंवा ह्या पेनने कन्सिडर करूया आपण. हा एवढा बघा, हा एवढा. ठीक आहे, हे वाला हा काय झाला इथं, सिंथेसिस फेज झाला. आणि राहिलेला हा बाकी जो असणार आहे, हा फेज कोणता असणार आहे, थर्ड फेज मधला पार्ट बी, दॅट इज रिजनरेशन फेज. रिजनरेशन. मग कोणाचं रिजनरेशन झालं होतं, कोणाचं झालं, RUBPचं. मग लास्ट लेक्चरमध्ये आपण काय घेतलं होतं, केल्विन सायकल घेतलं होतं. त्या ठिकाणी डायरेक्टली मी असं सांगितलं होतं, 10 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड रिक्वायर्ड फॉर रिजनरेशन ऑफ 6 मॉलिक्यूल ऑफ RUBP. मग ते कसं होतं ते मी डिटेलमध्ये हे इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलंय. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला, सोपं आर्टिकल आहे. थोडं नाही लक्षात आलं की अगेन अँड अगेन पुन्हा बघा, कुठे काय होतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट इथं लक्षात काय ठेवायचा, नेम ऑफ द रुबिस्को एन्झाईम, कारण महत्त्वाचा एन्झाईम आहे, होल बायोस्फिअरमध्ये असतो. ठीक आहे, रुबिस्को, रायबुलोज बिसफॉस्फेट कार्बॉक्सिलेज. दुसरं लक्षात काय ठेवायचं, 6 टर्न ऑफ द केल्विन सायकल कशासाठी लागतात, फॉर सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल अँड रिजनरेशन ऑफ 6 RUBP. ठीक आहे, टोटल किती टर्न, 6 टर्न. मग ह्या 6 टर्नमध्ये टोटल नंबर ऑफ ATP लक्षात ठेवा आणि टोटल नंबर ऑफ NADPH2 किती राहणार. टोटल नंबर ऑफ ATP हे 12 ATP आणि इकडचे 6 ATP, म्हणजे टोटल किती झाले, 18 ATP. आणि इथले 12 NADPH2 घ्यायचे. ठीक आहे, 6 टर्नसाठी हा बॅलन्स आहे. मग आपल्याला जर एका टर्नचं घ्यायचं असेल तर किती येणार, 18 ATP आहेत. एका टर्नसाठी किती होणार, 3 ATP होणार. आणि 12 NADPH2 एका टर्नसाठी किती NADPH2 होणार, मग 2 NADPH2 होणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त. कशासाठी, जर तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं तर त्यामध्ये येतं तुम्हाला. मग हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलंय हे तुम्ही
लिहून घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, लिहिताना काय करायचं, जसं आपण 1 बाय 1 स्टेप घेतलं ना तसं लिहित जा. हे मी पूर्ण कंप्लीट सांगितले, नंतर लिहिणार समजणार नाही तुम्हाला. मग एक एक स्टेप बाय स्टेप लिहिलं की लक्षात बसतं नेमकं कुठे काय होतं. ठीक आहे. मग फॉस्फोरिलेशन कुठे झालं, डिफॉस्फोरिलेशन कुठे झालं, हे सगळं इथं येतं. बघा इथं काय झालंय, फॉस्फोरिलेशन झाले. ठीक आहे. अजून फॉस्फोरिलेशन कुठे झालंय, या ठिकाणी फॉस्फोरिलेशन झाले, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुपवाला इथं झाले. डिफॉस्फोरिलेशन कुठे झालंय, इकडे बघा सिंथेसिस फेजमध्ये. इथं इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेलाय, दॅट इज डिफॉस्फोरिलेशन. अजून इथं डिफॉस्फोरिलेशन, इथं एक दाखवलंय मी डिफॉस्फोरिलेशनवाला. करेक्ट. नंतर पुढचं आयसोमेरायझेशनची स्टेप लक्षात ठेवायची. ज्या ठिकाणी आयसोमेरेज एन्झाईम दिले ते आयसोमेरायझेशन इथं आलंय. हे बघा आयसोमेरायझेशन आलंय. पुन्हा इथं इपी आयसोमेरेज आले एन्झाईम. ठीक आहे. आयसोमेरेज एन्झाईम आलं म्हणजे आयसोमेरायझेशन आलं. ठीक आहे. तर ह्या काही इम्पॉर्टंट स्टेप आहेत. ठीक आहे. इन दिस वे केल्विन सायकल, दॅट इज C3 सायकल कंप्लीटेड. ओके. C3 सायकल काय झाली या ठिकाणी, कंप्लीट झाली. ठीक आहे. C3 सायकल कंप्लीटेड. सगळ्यांना लक्षात आलं असेल. सिंपल आहे या ठिकाणी. केल्विन सायकल डिस्कवर्ड बाय मेल्विन केल्विन, नेम ऑफ द सायंटिस्ट, म्हणून मेल्विन केल्विन म्हटलं. पहिलं स्टेबल कंपाऊंड 3 कार्बनचं मिळालं म्हणून C3 सायकल म्हटलं. ठीक आहे. हे असं होतं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, न्यूमेरिकल स्टडी करूया बेस्ड ऑन द केल्विन सायकल. थँक्यू.